महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिका निवडणुकांमध्ये तब्बल 70 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। यात सत्ताधारी भाजपचे 44, शिंदेंच्या सेनेचे 22 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 असा एकूण आकडा 68 आहे। आणि याच संदर्भात अनेक प्रश्न आणि अनेक आक्षेप सुद्धा आहेत। बिनविरोध निवडीबद्दल कायद्यातल्या तरतुदी समजून घेण्याआधी या बिनविरोध निवडणुकांचं बॅकग्राऊंड समजून घ्यावं लागतं। 1951ला पहिल्यांदा स्वतंत्र भारताच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या। तेव्हापासून हा बिनविरोध निवडीचा पॅटर्न सुरू आहे। या सगळ्या बिनविरोध निकालांवरून एक गोष्ट लक्षात येते, लोकसभा, राज्यातल्या विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कुठलीही असली तरी तिथे सत्ताधारी पक्षाचे जास्तीत जास्त लोक बिनविरोध निवडून येण्याचा पॅटर्न दिसतो। आता बिनविरोध निवडीबाबत कायदा काय सांगतो तर लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या सेक्शन 53(2) मध्ये असा उल्लेख आहे की उमेदवारांची संख्या ही निवडून येणाऱ्या जागांच्या संख्येइतकी असेल तर असे उमेदवार निवडून आल्याचं रिटर्निंग ऑफिसरने जाहीर करावं अशी या कायद्यात तरतूद आहे। म्हणजेच लोकप्रतिनिधी कायद्यात बिनविरोध किंवा अनअपोज्ड या शब्दांचा कुठेही उल्लेख नाही। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।